गडिंग्लज युनायटेड फुटबॉल स्कूलचा संघ केरळला रवाना. मार अथोनो CS अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेत सहभाग. देशातील मातब्बर संघाविरुद्ध खेळण्याची संधी. गडिंग्लज येथील गडिंग्लज युनायटेड फुटबॉल स्कूलचा 19 वर्षाखालील संघ आज केरळला रवाना झाला. अलुवा जिल्हा एर्नाकुलम येथे 4 ते 23 जानेवारी दरम्यान होणाऱ्या 23व्या मार अथोनो CS अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेत हा संघ सहभागी होत आहे. या स्पर्धेत केरळमधील मातब्बर संघांसह बेंगलोर, गोवा आदी राज्यातील नामवंत संघ सहभागी होणार आहेत. त्यामुळे गडिंग्लजमधील युवा खेळाडूंना देशातील बलाढ्य संघाविरुद्ध खेळण्याची महत्त्वाची संधी मिळणार आहे. अलुवा येथील माजी राष्ट्रीय फुटबॉलपटूंनी एकत्र येऊन युवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी सन 2002 मध्ये या स्पर्धेची सुरुवात केली असून गेली 22 वर्षे ही स्पर्धा सातत्याने आयोजित केली जात आहे. देशातील अव्वल शाळा, कनिष्ठ महाविद्यालये व फुटबॉल अकादमीच्या संघांना या स्पर्धेसाठी निमंत्रित केले जाते. त्रिवेंद्रमचा GV राजा स्कूल, सिकंदराबाद, LHS स्कूल कोलकाता, रोजरी स्कूल गोवा, आर्मी स्कूल बेंगलोर, गव्हर्नमेंट स्कूल त्रिशूर आणि मलपुरम हे संघ या स्पर्धेचे माजी विजेते ठरले आहेत. युनायटेड फुटबॉल स्कूलचे अध्यक्ष सुरेश कोळकी आणि उपाध्यक्ष सतीश पाटील यांनी केरळला रवाना झालेल्या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. पात्रता फेरीतील केरळच्या विजेत्या संघाविरुद्ध युनायटेडचा पहिला सामना होणार आहे. गतवर्षी संघाने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती, त्यामुळे यंदा कामगिरी आणखी उंचावण्याचे आव्हान संघासमोर आहे. स्पर्धेपूर्वी संघाने MR हायस्कूलच्या मैदानावर 8 दिवसाचे सराव शिबिर घेतले होते. केरळला रवाना झालेल्या संघात प्रसाद पोवार, आर्यन दळवी, आदर्श दळवी, पार्थ म्हेत्री, महेश पोवार, पार्थ सावंत, संस्कार कांबळे, समर्थ सावरे, सक्षम तोंदले, कमरान अत्तार, अवधूत चव्हाण, शश्रुत सासने, ओम घोरपडे, पवन गुंठे यांचा समावेश असून संघ व्यवस्थापक म्हणून यासिन नदाब काम पाहत आहेत. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.